नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातल्या विविध तालुक्यामध्ये आता पानटपरीवर देखील एक गाणं ऐकायला यायला लागलं आहे. जुनं गाणं आहे. परदेशी परदेशी जाना नहीं, मुझे छोड़ के. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे तर जुनं गाणं आहे. आत्ता कसं काय ऐकू यायला लागलं आहे? झाले निवडणुकीचे दिवस आहेत ना. आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याचे भूकंपाच्या वेळेला जे जिल्हाधिकारी होते आणि जे मग राज्यात त्यांनी अनेक पदं भूषवली, अगदी विदेशात जाऊन आले, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव होते प्रवीण सिंह परदेशी. हे राज्य सरकारच्या मित्रा या योजनेचे प्रमुख आहेत. ते आत्ता नुकतेच सेवानिवृत्त झालेत. पण ही जी मित्रा योजना आहे ना, बहुधा ह्याचे सगळे प्रयोग, त्याची जी अंमलबजावणी करायची आहे, त्यांना धाराशिव जिल्हा, लातूर जिल्ह्याचा काही भाग आणि सोलापूर जिल्हा यासाठीच ते बहुधा इकडे ठिय्या देऊन बसलेत. धाराशिव जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्याचा ते दौरा करतायत, लोकांना भेटतायत, भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे घरी जात आहेत आणि त्यामुळे निवडणुकीत लोकसभेच्या त्यांच्या नावाची चर्चा आहे. आणि म्हणून हे कदाचित गाणं इकडे तिकडे लावलं जात असेल. बघा, तसं त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्षे शिवसेनेचा खासदार तिकडे निवडून येतो. आणि अगोदर भाजप आणि शिवसेनाची युती असल्यामुळे भाजपनं कधी उमेदवारच दिला नाही. त्यामुळं भाजपला आता उमेदवार स्वतःचा उभा करायचा आहे. जर ही जागा शिवसेना शिंदे गटाने भाजपकडे दिली तर. पण ऐन वेळा ती दिली तर आपल्याकडे तयारी असावी म्हणून भाजप बहुधा वेगवेगळे पर्याय उभे करत आहे. आणि त्यातला हा प्रवीण सिंह परदेशी यांचा पर्याय आहे. बसवराज पाटील मुरुमकर हे नुकतेच भाजपात आलेत आणि ते आमदार होते, अगदी मंत्री होते आणि एक लिंगायत समाजाचा मोठा नेता शिवराज पाटील चाकूरकरांचे मानसपुत्र म्हणून त्यांना मान आहे. ते पण चाचपणी करतायत की आपल्याला समजा जर उमेदवारी मिळाली तर. एकूण आता राजकारणामध्ये जातीचे गणितं घातली जातात. लिंगायत मराठा असा वाद उत्पन्न झाला तर मग आपली पोळी भाजेल की करपेल याच्यावर ते विचार करतायत. बसवराज मंगरुळे नावाचे एक संभाजीनगरचे कार्यकर्ते आहेत भाजपचे, ते पण धडपड करतायत. वेगवेगळ्या नावांची तिकडे चर्चा सुरू आहे. राणा जगजितसिंग जे आहेत ते आता त्यांचं ते आमदार आहेत तुळजापूरचे आणि त्यांच्या नावाची चर्चा काही दिवस होती, पण ते पण नाव आता मागे पडतं आहे. वेगवेगळ्या नावांची चर्चा चालू आहे. तर मला प्रश्न असा पडला, हे प्रवीण सिंह परदेशीसारखे एवढ्या मोठ्या पदावर राहिलेली मंडळी, त्यांना पुन्हा राजकारणात येण्याची काय इच्छा होत असावी, असं काय पडले या राजकारणामध्ये, अशी चर्चा आता लोकांमध्ये आहे. जसं इकडं प्रवीण सिंह परदेशीचं नाव आहे, तर हिंगोलीमध्ये काही दिवस ते नाव घेतलं जात होतं. माहिती नाही तिकडे काय होणार आहे. पण राधेश्याम मोपलवारांचं नाव, जे समृद्धी महामार्गाचे प्रमुख होते, वर्षानुवर्ष त्यांच्याकडे ते पद होतं, निवृत्त झाले आणि त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. आता या अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा जर सुरू झाली, तिकडे असणाऱ्या कार्यकर्त्यांनी काय करावं? जे वर्षानुवर्ष कार्यकर्ते तिकडे मेहनत घेत आहेत, आपल्याला कधीतरी संधी मिळेल असं वाटतं, त्यांचं काय होणार? अशा वेगवेगळ्या चर्चा ह्या सुरू असतात. पण राजकारणात कधी काय होतं माहिती नाही. जर तरचे गणितं असतात आणि या गणितानुसारच निर्णय होत असतात. काय होतं आहे की आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये आहे ना, अजून जागा वाटप झालेलं नाही. तोपर्यंत वेगवेगळे जे पर्याय आहेत, अशा सगळ्या पर्यायांची चर्चा सगळ्या मतदारसंघात होते. म्हणजे काही मतदारसंघांमध्ये भाजपकडे उमेदवारांची संख्या मोठी आहे, तर काँग्रेस किंवा महाविकास आघाडीकडे उमेदवारच मिळत नाहीत. या उलट काही ठिकाणी महाविकास आघाडीकडे उमेदवार आहेत, भाजपकडे उमेदवारच नाही आहेत. अशा ह्या सगळ्या चर्चा सुरू असतात. पण निवडणुकांच्या अगोदर ह्या ज्या चर्चा सुरू राहतात ना, त्यात फार रंग भरतो. म्हणजे त्या प्रवीण सिंह परदेशीच्या विषयामुळे आपण सुरुवात केली की ते जिल्हाधिकारी म्हणून त्या काळात त्यांनी फार काम चांगलं केलं. 93ला
बरोबर आहे. आता भूकंपाला किती वर्ष होऊन 30 वर्ष होऊन उलटून गेले ना. मग 30 वर्षाची कामगिरी. अहो लोक काल जेवण झालं तर काय जेवलं होतं म्हणलं तर सांगता येईना. लोक विसरून चाललेत. 30 वर्षाच्या त्यांच्या कामाचा मोबदला मतदानात त्यांना मिळेल असा जर कोणाचा अंदाज असेल तर तो काही खरा नाही. आणि चुकून जर भाजपने त्यांना जर उमेदवारी दिली तर प्रवीणसिंह परदेशींना तोंड दाखवायला देखील जागा शिल्लक राहणार नाही. यापूर्वी असे प्रयोग आपल्याकडे केले गेलेले आहेत. काही वर्षापूर्वी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक हे औसा विधानसभा निवडणुकीत उभे होते विधानसभेला. त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. मोठा खर्च झाला होता. 3000च्या आतच त्यांना मतं मिळाली होती. असा धोका होणारच नाही हे काही सांगता येत नाही. पण बघूया आता काय काय होतं. नावं कधी यादी कधी जाहीर होते त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. पण तोपर्यंत चर्चा करायला काय हरकत आहे. परदेशी आना नाही म्हणायचं का जाना नाही म्हणायचं ते लोक ठरवतील. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.